कम्युनिकेशन बेसवरती आपण आज नवीन एका व्हिडिओद्वारे भेटत आहोत. तर आता पुढच्या टॉपिककडे वळूया आपण की कम्युनिकेशन कशा पद्धतीनं गरजेचं आहे. तर याच्यावरती एक मला उदाहरण सुचले ते सांगतोय. काय होतं, एकटा माणूस असतो, त्याला दोन कन्फ्यूज असतो की दोन माणसांच्या पैकी एका माणसाला घ्यायचं आणि त्याला लाकूड तोडे हवा असतो आणि ती दोघेही लाकूड तोडे असतात. ऑब्वियस दोन कुऱ्हाडी देतो, राईट, आणि सेम ब्लंडेड देतो, म्हणजे त्यांना थोडी कमी धार असते देतो. धार असते असं नाही आहे की पूर्णपणे धार नसते, पण ब्लंडेड देतो, दोन्ही सेम क्वालिटीचे. आणि त्यांना सांगतो एकाच साईजच्या आणि एकाच जातीच्या दोन झाडं जवळ असतात. तर एकाला एकदा बोलवून घेतलो आणि सांगतो की तू हे झाड काप, किती वेळामध्ये झाड कापशील त्याच्यावरती तुला मी सॅलरी तुझी ठरवेन आणि तुला घ्यायच की नाही हेही ठरवेन. ठीक आहे म्हणतोय. दुसऱ्या दिवशी तो येतो, त्याला टाइम दिलेला असते 1ची, तोडतो. 1ला टायमिंग दिलेलं असते 5 वाजून, त्याला टोटल टाइम किती घेतो तो 4 तास. खूप घामानं भिजलेला असतो तो. 4 तासामध्ये ते झाड कापतो कुऱ्हाडीने, पण त्याला खूप वेळ जातो, खूप जास्त वेळ जातो. म्हणजे आणि तो एनर्जी खूप लेवल डाऊन झालेली असते, इतकं की आता तो असं धडपडत चालत जातो की घाव घालून 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 पूर्ण संपलेला असतो. दुसरा येतो नेक्स्ट डे, तिथे एक दगड असतो त्याला घासतो व्यवस्थित. त्याला काय करतो, ब्लंट झालेली आहे कुऱ्हाड, तिला काय करतो एकदम शार्पन करतो, एकदम शार्पन. आणि त्याच्यात त्याचे 2 तास जातात. मी काय म्हणलं, 2 तास जातात. पूर्ण शार्पन झालेली नाईफ घेऊन येतो, तो कुऱ्हाड घेऊन येतो, पट 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 पुढल्या येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये तो संपूर्ण झाड कापतो. थोडा बहुत पसीना आलेला असतो, घाम आलेला असतो, पुसतो, कुऱ्हाड घेतो, निवांत हलत डुलत मजेमध्ये घरी निघून. आता मला सांगा, या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे? काय डिफरन्स आहे या दोन्हीमध्ये? तर या दोन्हीमधला जो डिफरन्स आहे तो म्हणजे शार्पन करायची आपलं संभाषण कौशल्य, स्पीकिंग क्वालिटी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्वालिटी. हे सगळंच्या सगळं सुधारण्यासाठी आपल्याला या पुस्तकाचा आधार घ्यावा लागेल आणि आपल्याला डेव्हलपमेंट करावं लागेल स्वतःमध्ये. आणि त्या डेव्हलपमेंटसाठी खूप पुस्तक जास्त महत्वाचं आहे. टेक्निकली समजावून घ्यायला हवं की कशा प्रकारे आपण स्वतःमधले स्किल्स डेव्हलप करू शकतो, गुण वाढवू शकतो आणि समोरच्या व्यक्तींच्या वरती, माणसांच्या वरती प्रभाव टाकू शकतो. आणि तो प्रभाव टाकण्यात आपण यशस्वी झालो तर मग आपलं कोणतंही आपण घेतलेलं काम हे यशस्वी होणार, या मात्र शंका नाही. चला तर बघू नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया. लास्ट टाइम वी सीन व्हिज्युअलायझिंग, जे काय आपण पाई चार्ट, बार ग्राफ वगैरे या गोष्टी आपण बघितल्या होत्या. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या प्रकारचे व्हिडिओज बघा, मग तुम्हाला एक एक टेक्निक्स कळतील. तर तुमच्यापर्यंत पाठवण्याचा मी प्रयत्न करेन. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिसनिंग अँड हिअरिंग? खूप जणांना हे माहीतच नाहीये, त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स होत आहेत. फर्स्ट, हिअरिंगचा कन्सेप्ट काय? आता मी बोलतोय तुमच्या कानावरती पण. हिअरिंग म्हणजे काय की येणं, ऐकू येणं, शब्द पडतायत आणि ते शब्द ब्रेन पर्यंत जात आहेत. बिकॉज दिस इज अ डिव्हायसेस, हे डिव्हायसेस आहे. तुम्ही मानव करणार मग दिस इज द ट्रूथ. या कर्णेंद्रियावर जातं, कर्णेंद्रिय म्हणतात, आणि त्याच्याद्वारे आपल्या मेंदूपर्यंत सिग्नल जातो. हे व्हेरियस टाइप्स ऑफ साऊंड वेव्स आहेत. आता मेंदू काय करतो, त्याच्यावर रिॲक्टच नाही केला तर तो रिॲक्ट करायचं की नाही करायचं हे मेंदू ठरवेल. तो कसा ठरवेल? आपलं लक्ष गेल्यानंतर मग आपल्याला त्यातलं समजेल की अरे हा, हे साऊंड वेव्ह झालेले आहेत आणि अशा पद्धतीचे सिग्नल सगळे काही आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचलेले आहेत. तर हे सिग्नलला आयडेंटिफाय करेल
आयडेंटिफाय काय करेल की पाठीमागचा डाटा काय आहे त्याच्याशी कम्पेअर करून मग काय समोर आणेल, अरे ही इन्फॉर्मेशन आहे, हे आतमध्ये खूप सूक्ष्मरित्या चालतं आणि मग आपल्याला समजतं अरे दिस इज द मेसेज. ओके, ही मेसेज हा पॉइंट समजला. तर इकडे लक्ष असेल तर जाणवतं माहिती आपलं समोर काहीतरी आपण व्ह्यूज मध्ये बघतोय, आपण म्हणजे एक चित्र बघतोय आणि आपलं लक्ष जर नसेल दिसत तर आपण काय बघतोय हे सुद्धा आपल्याला माहित नसतं. लक्ष गेल्यानंतर समजतं हा आपण हे बघतोय. का आपलं एवढं कॉन्सन्ट्रेशन त्या विचारांच्यावर झालेलं असतं की आपण समोर काय बघतोय हे सुद्धा आपल्याला कळत नाही. मग म्हणतात नाही अरे कुठं लक्ष आहे तुझं, काय काम करतोय तेही लक्षात नसतंय, काय करतोय. म्हणजे जेवत असताना जर आपलं लक्ष नसेल, आपलं मोबाईल मध्ये लक्ष असेल किंवा कुठल्या विचारांमध्ये आपण पूर्णपणे काय झालं असतो, लिप्त झालेला असतो, गुढीत झालेला असतो, तर आपण ते आमटीत बुडवण्याची, दुधात बुडवण्याच्या ऐवजी ती चपाती आपण पाण्यात बुडवून पण खाताना बघितलं असतं लोकांना, किंवा स्वतः सुद्धा असा एक्सपिरियन्स घेतला असेल. हे असं कसं होतं, बिकॉज ऑफ लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, तर आपण इकडे वळूया. खूप सारे पॉइंट्स आहेत सांगण्यासारखे, पण इकडे वळूया. तर मग लिस्निंग म्हणजे काय? हा, तर आपण पहिला हिअरिंग बघितलं. हे जे काय आहे ते हिअरिंग. आणि लिस्निंग म्हणजे प्रॉपरली तिकडे लक्ष देणं, काय चाललंय आणि ते समजावून घेणं, त्यातनं काय करायचं, कंटेंट काढणं, की ही गोष्ट म्हणजे काय आहे तिला समजावून घेणं, तिची प्रतवारी करणं. ठीक आहे, तर ही गोष्ट म्हणजे लिसन. आणि त्याच्यावर ऍक्ट पण करावं लागतं, जर गरजेचं असेल तर ऍक्ट पण करणं. तर या सगळ्या प्रोसेसला लिसन म्हणतात. म्हणून सांगितलं गेलं प्लीज लिसन, हिअर म्हणत नाही. कळलं? तर ही दोन गोष्टी आहेत, एक हिअरिंग आणि एक आहे लिसनिंग. आशा करतो की तुम्हाला हिअरिंग आणि लिसनिंग समजलं असेल. ठीक आहे, सो तुम्ही कोणतीही गोष्ट करत असताना काय करायचं, लिसनिंग करायचं, त्याच्यावर हिअरिंग नाही करायचं. फक्त तिला ऐकायचं, ऐकल्यानंतर शांतपणे, कोणत्याही डोक्यामध्ये पूर्णपणे डोकं शांत असलं पाहिजे. ऐकल्यानंतर मग मेंदू आपला व्यवस्थित त्याच्यावर काय करेल, काम करेल आणि आपल्याला ती गोष्ट समजेल. फक्त आपल्याला इथं काय राहायचं, शांत राहायचं, तिकडे लक्ष द्यायचं आहे. जे कानावर शब्द पडतायत त्या कंटेंट वरती लक्ष द्यायचं फक्त. आणि मग जर गरजेचं असेल तर रिप्लाय द्यायचा, यस, नो किंवा नोडिंग. ठीक आहे, वेविंग, जे काही गरजेचं आहे. आशा करतो की पॉइंट समजला असेल.